आमदार आदित्य ठाकरे बोलतायत, थेट पाहूयात. मला एक प्रश्न हा पडलाय की काल नंतर आता ही सगळी घटना घडल्यानंतर मी खरं तर कुणाल कामराची ती क्लिप बघितली. त्याच्यात सगळं जे काही आहे ते चोर गद्दार असा उल्लेख आहे. नक्की कधी ठरवलं एकनाथ शिंदेच्या चिंदीचोर टोळीनी की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत? म्हणजे आम्ही तर 2-2.5 वर्ष बोलत आहोत, पण त्यांच्याच लोकांनी का म्हणजे मिरची का लागावी त्यांना की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे असं बोलून त्यांनी तोडफोड करावी? दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन धक्कादायक गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदेच्या एका खासदारांनी त्यांची तुलना सापाशी केलेली आहे, विषारी सापाशी. म्हणजे ही आता काय गंमत जम्मत होत चाललेली आहे. बरं, तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतोय की ज्या पक्षाचे ते मित्रपक्ष झालेले आहेत भाजपशी, मोदी साहेबांनी गेल्या 2 आठवड्यामध्ये म्हणजे आपण पाहिलं असेल, एकतर कॉन्सर्ट इकॉनॉमीबद्दल चर्चा केली. ही तोडफोड झाल्यानंतर आपल्या देशात कॉन्सर्ट इकॉनॉमी आणि मुंबईत खरोखर येणार आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे एका 3 तासाच्या इंटरनॅशनल पॉडकास्टमध्ये मोदी साहेबांनी हे पण म्हटलंय की क्रिटिसिझम इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ डेमोक्रेसी. आणि मग त्यांचे मित्रपक्ष असे वागतात. पण चला हे एक मिनिटं बाजूला ठेवलं तरी नक्की का एकनाथ शिंदेच्या गँगला राग आला आहे हा माझा प्रश्न आहे. कारण त्यांनी नाव तर घेतलं नाहीये, मग त्यांना कळलं कसं की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदेच आहेत? हे काल त्यांच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध केलेलं आहे की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदे आहे. नरेश मस्केंनी ज्या पद्धतीनं सापाची तुलना केली, मी कडी निंदा करतो. मलाच वाईट वाटलं बघून. पण काय त्यांना ते माहिती आहे, त्यांची भांडणं एवढ्यांदा आम्ही सोडवली आहेत. विषारी साप किती त्यांना माहिती आहे, साप आणि साप दोन्ही. बघा तुम्हाला सांगतो, अनेकदा आंदोलनं जेव्हा होतात तेव्हा जनहिताची आंदोलन असतात, राष्ट्रहिताची आंदोलन असतात. कधीतरी कोणीतरी रागाच्या भरात काहीतरी करतं. शेतकऱ्यांवर जेव्हा अत्याचार होतो किंवा महिलांवर जेव्हा अत्याचार होतो किंवा महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार होतो तेव्हा आंदोलनं होतात. पण कालचं जे आंदोलन होतं हे पूर्वनियोजित गुंडागर्दी होती, हे याच्यातून सिद्ध झालेलं आहे. कारण ज्या प्रकारे तोडफोड झालेली आहे, तिकडे जे लोक बसले होते त्यांना धक्काबुक्की झाली, ज्या प्रकारे शिवीगाळ झाली. मग काल फोन करून आणि पहिल्यांदा मला हे दिसतंय की काही खासदार वगैरे टीव्हीवर येऊन धमकी देतात. म्हणजे आपण पाहायचो ना आधी ते तालिबान वगैरे कसं धमकी द्यायची की आम्ही असं करू तसं करू, हे असे करायला लागलेत. आता मुळात प्रश्न हाच येतो की नागपूरची दंगल असेल, त्याच्यानंतर सीएम बोलल्यानंतर डीसीएम उठून पेटवापेटवी करण्याचा प्रयत्न असेल, किंवा मग कालची घटना असेल, कुठे ना कुठेतरी डीप स्टेट म्हणून एकनाथ शिंदे फडणवीस साहेबांना अंडरमाइन करण्याचा प्रयत्न करतात. आज आपण जे बोलतोय परत गृह खात्यावर आरोप करतात, परत पोलिसांवर आपण बोलत, परत कायदा सुव्यवस्थेवर बोलतोय. म्हणजे कुठे कोण अंडरमाइन होते? तर एकनाथ शिंदे नाही, तर फडणवीस साहेब स्वतः होतात. एवढं स्थिर सरकार आल्यानंतर, बहुमताचं सरकार आल्यानंतर कुठेतरी आम्हाला वाटलं होतं की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे सगळे आलतूफालतू विषय बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल, गुंतवणूक येईल, पर्यटन वाढेल. पण हे न होता आपण पाहतोय की दंगली घडवल्या जातात. कशासाठी? तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला हे सिद्ध करून दाखवायचं आहे एकनाथ शिंदेना की फडणवीस साहेब हे अकार्यक्षम आहेत. मुंबईतील रस्त्यांच्या बाबतीत आज एक बैठक होणार आहे मुंबईतील आमदारांची. तुम्ही त्या बैठकीला उपस्थित राहणार? निश्चितपणे मी उपस्थित राहणार आहे, कारण हा पहिला प्रश्न मी उपस्थित केला होता. आणि सातत्याने जर एकमेव व्यक्ती आणि एकमेव पक्ष कोण असेल आणि आमचे आमदार असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कार्यकर्ते आणि आमदार आहेत. आपल्याला आठवत असेल 15 जानेवारीला हा 6080 कोटीचा घोटाळा मी लोकांसमोर आणला होता. तेव्हापासून आतापर्यंत हा विषय मी लावून धरलेला आहे. तेव्हा देखील मी सांगत होतो भाजपला की एकनाथ शिंदे सरकारचा पाठिंबा काढून घ्या, कारण हे मुंबईला लुटत आहेत. आज विषय अंगलट आल्यानंतर भाजपचे आमदार भले उशीर झाला असेल तरी हा विषय तर घ्यायला लागलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. पण मी त्यांना हेच सांगेन की एकनाथ शिंदेची सरकारमधून हकालपट्टी करणं गरजेचं आहे, कारण त्यांनी मुंबईला लुटलेला आहे. हा 6080 कोटीचा घोटाळा आहे. आणि मला एकच गोष्ट अपेक्षित आहे, पारदर्शक आमदारांची समिती आणि पारदर्शक ईओडब्ल्यूची चौकशी ह्या रोड स्कॅमवर व्हावी. एका खोक्याबाईचं घेऊन काय बसलाय विधानसभेत? सगळेच खोक्याबाई बसलेत असं विधान राज ठाकरेंनी काल केलंय. असूही शकतं. एक मिनिट, मराठी होते मग इंग्लिशवर हिंदीवर होते. आजच्या बैठकीत ईओडब्ल्यूच्या चौकशीचा निर्णय केला जाईल का, तशी काही अशी माझी अपेक्षा आहे. कारण आपण पाहिलेलं आहे मुंबईत रस्त्याचा घोटाळा गेल्या 2 वर्षात झाला. 23चं टेंडर असेल, 24चं टेंडर असेल. आणि मी हे सातत्याने प्रश्न जे मांडत आलेलो आहे, काल सिद्ध झालं त्या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये की मी जे सांगत होतो की रस्त्याचा घोटाळा हा झालेला आहे ह्या एकनाथ शिंदेच्या पूर्ण कार्यकाळात, तो सिद्ध झालाय काल. सवाल यही है कि कल
जो कुणाल कामरा की क्लिप मैंने देखी, ये सब आंदोलन के बाद देखी, ये तोड़फोड़ के बाद देखी, सवाल यही मन में उठता है कि कब एकनाथ शिंदे के कार्यकर्ताओं ने भी तय किया कि गद्दार और चोर यानी एकनाथ शिंदे है। मिर्ची क्यों लगी? क्योंकि नाम तो किसी का लिया नहीं है, वो किसी के बारे में ही बोलता होगा। मिर्ची क्यों लगी?